अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोनाने मनीला घरात घेऊन खूप मोठी चूक केलेली असते, पण हे वादळ मोनाला माहीत नसतं काय करू शकतं. अप्पी आणि अर्जुन सगळे गावाला यायला निघतात. अर्जुन लवकर आर्याशी बोलून अप्पीसोबत नवीन सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या दिवशी आपले अप्पी आणि अर्जुन सगळे घरी पोहोचतात. मनीला मोनाने चांगलंच कामाला लावलेलं असतं. जिकडून तिकडून तिला साफसफाई करायला लावलेली असते. मनी पहिल्याच दिवशी मोनाला वैतागते आणि म्हणते की काय बाई आहे ही, किती कामाला लावती. असं म्हणून मोना बाहेर गेले की लगेच डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते की थोडेच दिवस मनी अजून कडकाड, एकदा का हे हंबीर माझ्या हातात घावला की ह्या अप्पीचं सुद्धा सुख कसं हिसकावून घेते ना बघच तू. अजून ह्या मनीला कामाला लावणारा माणूस जन्मालाच आला नाही. ही मला कामाला लावते काय, एक दिवस हिलाच मी कामाला लावून मोलकरीण कशी बनवते बघच, अशी ती म्हणत असते. तिला मोनाचा खूप राग आलेला असतो. थोड्या वेळाने ती हळूहळू काम करायला सुरुवात करते आणि ती कंटाळून बसते. इतक्यात दिप्यासुद्धा आणि दिप्याला मोना घेऊन येते आणि म्हणते की हे बघा मी कोणाला आणले. तेव्हा दिप्या म्हणतो की कोण आहे ग ही. मोना म्हणते की अहो या कामाला आलेल्या आहेत. काल घराबाहेर होत्या आणि काम मागत होत्या म्हणून मी त्यांना कामाला ठेवून घेतलं. आणि असंही आपण एक कामवाली बाई शोधतच होतो की. मनी सारखी दिप्यापासून नजरे चोरत असते. दिप्याला ह्या म्हातारीला कुठंतरी बघितलंय असं वाटतंय, म्हणून तो म्हणतो की आवाजी मी तुम्हाला कुठं बघितलं तरी असं वाटतंय. तुम्ही आठवतंय का तुम्हाला, तुम्ही मला कुठं बघितलंय. मनी म्हणते की नाही बाळा, नाही आठवत कुठं बघितलंय. आता म्हातारीचं वय झालंय, काय आठवणार आहे मला. दिप्या म्हणतो की बरं ठीक आहे. तेवढ्यात अप्पी, अर्जुन, कदम, बापू, सरकार, रुक्मिणी सगळेच बाहेर येतात आणि कामवालीला बघून शॉक होतात. हे सगळे अप्पी म्हणते की अरे दिप्या हे काय आहे. तेव्हा दिप्या म्हणतो की अगं मोनाने कामवालीला लावलंय. मोना समजूत काढायची म्हणून अप्पीला म्हणते की अहो वंच, या म्हाताऱ्यांचं वय झालंय, त्यांना खायला काही नाही आणि राहायला घर नाही. त्या मला काल खूप कळवळीनं विचारत होत्या की घरात काही काम असलं तर द्या, म्हणून मी म्हटलं की आपल्या घरात कामाला लावावं. त्यानिमित्ताने त्यांना घरसुद्धा भेटेल आणि काम करून त्यांना थोडे पैसेसुद्धा भेटतील. अप्पीला मोनाचा निर्णय पटतो, पण अप्पी म्हणते की हे बघ मोना, त्यांचं वय झालं, त्यांना इतकंही काम सांगू नकोस की त्या आजारी पडतील. असं म्हटल्यानंतर मोना म्हणते की नाही अवंस, मी अशी कशी काम सांगेन एवढं त्यांना, हळूहळू करतील तेवढं करतील. हे सगळं ऐकून मनी सगळ्यांपासून नजरे चोरायचं खाली प्रयत्न करत असते. अप्पीला डाऊट येतो म्हणून ती एकटक त्याच्याकडे बघते. तेव्हा तिला कळतं की मी सुद्धा बघितलंच आहे. अप्पी म्हातारीची चौकशी करते, कोण आला, कुठून आला, कसं आला. पण म्हातारी आपल्या बोबड्या आवाजात सांगते की अगं मी म्हातारी, वय झालं माझं, आता काय. तेव्हा अप्पी म्हणते की अहो तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मनी म्हणते की ह्या म्हातारीनं कुठंतरी दिवस काढायचं, कुठंतरी राहायचं, पोरानं घरातनं बाहेर काढलं म्हणून आपलं काम शोधत होती. ही जरा भली माणसं दिसली आणि माणसांनी मला सांगितलं की कलेक्टर मॅडमांच्या घरात तुम्हाला काम नक्की भेटेल. तुम्ही सगळ्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवता म्हणून मी इकडे आले. या देवमाणसाने मला घरात ठेवलं. हे ऐकून अप्पी म्हणते की बरं ठीक आहे आजी, तुम्ही काम करा. पण अप्पीला मनीवर डाऊट येतो आणि ती म्हणते की आतमध्ये गेल्यानंतर अर्जुनला म्हणते की अर्जुन मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, म्हणून त्याला आत घेऊन जाते आणि म्हणते अर्जुन मला जरा संशय येतो रे. अर्जुन म्हणतो कसला गप्पे. अप्पी म्हणते की अरे अचानकच ती आपल्या घरी कशी काय आली, आपण तिची साधी चौकशीही केली नाही. आधीच आपल्या मागे एवढं मोठं रॅकेटचं संकट होतं, आत्ताच ते कुठं निसटले की दुसरं आपल्याला काही नको, आपल्याला यांची चौकशी केली पाहिजे. अर्जुन म्हणतो की अगं अप्पे, पण मला नाही वाटत ग चौकशीची गरज आहे, बिचारे किती म्हातारी झाली आहे. अप्पी म्हणते की नाही अर्जुन, यामागे सुद्धा कोणी सुद्धा असलं तर आपल्याला उगीच टेन्शन नको, आपण एकदा यांची चौकशी करून घेऊया. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे अप्पे, तू काळजी करू नको, मी बघतो या म्हातारीची, मी करतो चौकशी. अप्पे म्हणते की अरे अर्जुन, पण मला असं वाटतं की मी यांना कुठेतरी बघितले. अर्जुन म्हणतो की हो अप्पे, मला सुद्धा असं वाटलं, पण या बाईकडे बघून मला खरंच कशाची तरी आठवण येते.
आपी म्हणते, हो अर्जुन, मला सुद्धा असं वाटतंय, म्हणून एकदा चौकशी केलेली चांगली आहे. उद्या आपल्या अमोलला काहीसुद्धा त्रास झालेला नाही पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपे, जरा या बाईकडे आपल्याला लक्ष ठेवलंच पाहिजे. नवीन नवीन आहे, काय सांगावं, हिचा काही दुसरा डाव असेल आणि आपल्या घरात घुसून काही काम केलं तर. तेव्हा आपी म्हणते की ठीक आहे अर्जुन, मी मोनाला समजावून सांगते, याबरोबरच सगळ्यांना घरातल्यांना सुद्धा सावध करते. जर प्रामाणिक असेल तर ठीकच आहे, पण जर दुसरं कोणी असेल तर जास्त दिवस आपल्यापासून लांब राहायला नको, असं म्हणून आप्पी अर्जुनला सुद्धा सावध करते. आणि अर्जुन जातच असतो की त्यात आप्पी त्याला थांबवून घेते आणि म्हणते की अर्जुन, मला तुझ्याशी एका विषयावर खूप दिवस झालं बोलायचं होतं. अर्जुन म्हणतो काय? अरे काल आपण गावाला गेलो होतो ना, तेव्हा आई मला म्हणाल्या ते मनी अजून सरकारांकडून पैसे घेते. अर्जुन म्हणतो काय? त्या बाईची एवढी हिंमत अजूनसुद्धा आपल्या घरात आहे? आपी म्हणती हो अर्जुन, ती मनी कुठे आहे ते माहीत नाही आहे, पण दर महिन्याला सरकारांना फोन करून धमकी देत असते की केस करेन, जेलमध्ये टाकेन, आणि सरकारसुद्धा गपचूप त्यांना पैसे देतात. अर्जुन म्हणतो की काय आप्पे, खरंच? तेव्हा आपी म्हणते की हो अर्जुन, आपण लवकरच मनीचा शोध घेऊन तिचा एकदाचा विषय कायमचा संपवून टाकू. अर्जुन म्हणतो की आप्पे, तू काळजीच करू नको, आजच मी कामाला लागतो आणि मनी कुठं राहते याचा शोध घेतो. आपी म्हणते की ठीक आहे अर्जुन, असं म्हणून ते दोघंसुद्धा बाहेर जातात आणि कामाला जायला लागतात. अमोलचं पूर्ण लक्ष त्या म्हातारीवर असतं. ती सगळे गेले की आपली गपचूप बसलेली असते. तेव्हा अमोल तिला येऊन परेशान करतो आणि म्हणतो की आजी, तुम्ही काम करता, तुम्ही राहता कुठे? मनी म्हणते की अरे हे पोरगं अर्जुनपेक्षा जास्तीच पुढचं दिसतंय. तेव्हा अमोल म्हणतो की काय आजी, तुम्ही अजून सांगितलं नाही तुम्ही कुठे राहता? हे बघून मनी म्हणते की अरे राहते आम्ही एका गावात, आणि ती त्याला गंडवायचा प्रयत्न करते. पण अमोल मनाशीच म्हणतो की ही बाई माझ्याशी खोटं बोलतीये, ही नक्कीच ना दुसरी कोणीतरी असणार आहे. अमोलला जरा डाऊट येतो म्हणून तो तिच्यापाशीच बसतो. मनी अमोलसमोर काम करत असते. मनी मनातच म्हणते की काय कार्ट, कधी जायचं, किती वेळ झालं बसले, हे ना आप्पीच्याच गुणाव गेले, ही नुसतं लक्ष ठेवायला माझ्यावर ठेवले, पण जास्त दिवस नाही, ह्या आप्पीचा सुद्धा मी काटा कशी काढते ते बघाच, असं म्हणून मनी पुढच्या कामाला लागते. मोनासुद्धा खूप खुश असते, कारण तिच्या हाताखाली एक बाई भेटलेली असते. तीसुद्धा मनीला चांगलीच पिसाळून कामाला लावते. मनी म्हणते की लय दिवस नाही म्हणे, थोडे दिवस थांब, थोडे दिवस तू सगळं या घराचे नक्षा शोधून काढ, मग यांना कसं वटणीवर आणायचं हे मनीला चांगलंच माहिती. ही मनी दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाजती पाणी, असं म्हणून ती कामाला लागते. आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.